अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकनाच्या यादीत समाविष्ट झाले आहे. ही सर्व मराठी माणसांसाठी अभिमानाची बाब आहे. याबद्दल महाराष्ट्रवासियांसह संपूर्ण जगभरातील शिवभक्तांचं पुन्हा एकदा या माध्यमातून मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतोय. आपल्या गौरवशाली देशाचा, आपल्या राज्याचा इतिहासाला जागतिक स्तरावरती सन्मान मिळवून देण्याचा संकल्प सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. आणि हे जागतिक स्तरावरती सन्मानित करण्यात आलेले 12 किल्ले कोणते आहेत, त्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत, हे आपण या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि हो, आपण या निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट झाले, त्याबद्दलची ही अधिकृत माहिती. नमस्कार, निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुर्ग वैभवाला मिळाले अद्वितीय वैश्विक मूल्य. शिवरायांच्या 12 गड किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा सूचीमध्ये स्थान मिळणं ही महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरातील शिवभक्तांसाठी अतिशय आनंदाची, गौरवाची आणि अभिमानाची ही घटना आहे. किल्ले शिवनेरी, शिवजन्मभूमी शिवनेरी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. शिवचरित्रातील स्थान, शिवरायांचे जन्मस्थान. या किल्ल्याची वैशिष्ट्ये: लष्करी कौशल्याचा उत्तम नमुना, इसवी सन 6व्या शतकापासून अस्तित्वात आहे. निसर्ग संपन्न परिसर, पुरेसा पाणी पुरवठा, मजबूत दरवाजे आणि भक्कम तटबंदी. याच किल्ल्यावरील शिवाई देवीवरून शिवाजी हे नाव 2 गडांचा राजांचा गड म्हणजे राजगड, तालुका वेल्हे, जिल्हा पुणे. शिवचरित्रातील स्थान, हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी, छत्रपती राजाराम महाराजांचं जन्मस्थान. या किल्ल्याची वैशिष्ट्य: मध्ययुगीन स्थापत्य कलेचा अद्वितीय नमुना, पद्मावती माची, संजीवनी माची आणि सुवेळा माची. शिवकालीन स्थापत्य कला आणि निसर्ग सौंदर्याचा अद्वितीय मिलाप, भक्कम तटबंदी आणि सुयोग्य रचना. संरक्षण आणि प्रशासनासाठी अत्यंत महत्वाचा किल्ला असलेला राजगड. 3 दुर्गेश्वर रायगड, तालुका महाड, जिल्हा रायगड. शिवचरित्रातील स्थान, हिंदवी स्वराज्याची अधिकृत राजधानी, शिवरायांचे समाधीस्थळ. आणि या रायगडाच्या किल्ल्याची वैशिष्ट्य: स्थापत्यशास्त्र हिरोजी इंदुलकर यांच्याकडून शिवरायांनी जातीनं हा किल्ला बांधून घेतला. गंगासागर हा मानवनिर्मित तलाव. गडावर जाण्याचा एकमेव मार्ग महादरवाजामधून जातो. दरबारातील दरवाजाच्या इथे बोललेले शब्द सिंहासनापर्यंत सहजरित्या ऐकू येऊ शकतात अशी वास्तुरचना. हिरकणी बुरुजाच्या रूपानं मातृत्वाचे वात्सल्य सांगणारा हा दुर्गेश्वर रायगड. पुढील जो किल्ला आहे तो म्हणजे शिवरायांच्या शक्तियुक्तीचं प्रतीक, प्रतापगड, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा. शिवचरित्रातील स्थान, अफजल खान वधाचा साक्षीदार. आणि या किल्ल्याची वैशिष्ट्ये आहेत: महाबळेश्वरच्या जटात आणि पारघाटाच्या ओठात शिवरायांनी बांधलेला दुर्ग, दुहेरी स्तरांमध्ये केलेली वास्तुरचना, खोल दऱ्या आणि घनदाट जंगलात सुरक्षित ठिकाणी वसलेला हा किल्ला, एकमेव प्रवेशद्वार आणि दगडी तटबंदी. यामुळे गड सुरक्षित आणि अभेद्य आहे. शिवछत्रपतींनी उभारलेलं हे भवानी मातेचं मंदिर याच प्रतापगडावरती आहे. पुढील असणारा जो गड आहे तो म्हणजे शिवरायांच्या युक्तीची कथा सांगणारा पन्हाळा, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. शिवचरित्रातील स्थान, सिद्धी जोहरचा वेळा, नरवीर शिवा काशीद आणि नरवीर बाजी प्रभू देशपांडे यांचं बलिदान. या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे: 12व्या शतकात शिलाहार राजांनी हा किल्ला बांधला. दख्खनमधील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक. मजबूत तटबंदी, गुप्त वाटा आणि लढाईसाठी अनुकूल रचना. अंधार बावडी, सज्जा कोठी, 3 दरवाजा, अंबरखान. या वास्तुरचना म्हणजे मध्ययुगीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना. हा किल्ला मराठ्यांच्या शौर्याचा जिवंत इतिहास सांगणारा किल्ले पन्हाळा.
पुढील किल्ला सालेर, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. शिवचरित्रातील स्थान सालेरची लढाई, शिलेदार सूर्याजी काकडे यांचं बलिदान या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे. सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला, चारही बाजूने उंच कातळकड्यांनी वेढलेला गडमाथा, विस्तीर्ण गंगासागर तलाव, गंगा यमुना टाके आणि संजीवनी टाके, गडाच्या माथ्यावर गुहेत दत्त व हनुमान मंदिर, तसेच माथ्यावर रेणुका देवींचं मंदिर, भगवान परशुरामांची तपोभूमी असलेला सालेर. पुढील किल्ला स्वराज्याच्या दौलतीचा राखणदार लोहगड, तालुका मावळ, जिल्हा पुणे. शिवचरित्रातील स्थान आहे. पहिल्या सुरत लुटीच्या वेळी मिळवलेली संपत्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगडावरती आणून ठेवली होती आणि या लोहगडाच्या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे. लोहगड किल्ल्याचा इतिहास 13व्या शतकापासून सुरू होतो. लोहगडाचा सर्वात नेत्रदीपक भाग म्हणजे विंचू कडा हा उंच आणि अरुंद सुळका आहे. गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा हे 4 भव्य प्रवेशद्वार. या किल्ल्याचे दरवाजे, बुरुज, गुहेतील शिलालेख आणि विस्तीर्ण तटबंदी हे स्थापत्य शास्त्राचं उत्तम उदाहरण आहे. लोहगडाच्या बांधणीतील ताकद आणि सौंदर्य एकत्रितपणे त्याला दुर्गशास्त्रातील अप्रतिम नमुना बनवतात. पुढील किल्ला परकीयांवरती देखरेख ठेवणारा खांदेरी, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड. शिवचरित्रातील स्थान शिवरायांनी मायनाक भंडारी यांना हा किल्ला बांधायला सांगितला आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे. समुद्रामधून वर आलेल्या 2 टेकड्यांवर वसलेला हा किल्ला. या 2 टेकड्यांच्या मधील प्रवाहात बोटीसारखा धक्का, मुरुड जंजिराच्या सिद्धीवर आणि ब्रिटिशांवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला उभारला गेला आहे. मराठा आरमाराच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा जलदुर्ग आहे. वर्षानुवर्ष समुद्रांच्या लाटांचा मारा सहन करत आजही ताठ मानेनं उभा आहे. तो म्हणजे किल्ले खांदेरी. पुढील किल्ला सुवर्णदुर्ग, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. आणि या किल्ल्याचा ऐतिहासिक महत्व सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या शौर्य गाथेचा साक्षीदार असलेला किल्ले सुवर्णदुर्ग. या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे शिलाहारांनी उभारलेला हा भव्य दिव्य किल्ला. शिवरायांनी फेर उभारणी करून हा बळकट केलेला आहे. पूर्वेकडील बाजूस असणारा उत्तराभिमुख गोमुखी दरवाजा हे या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे. 15 तट असलेली भक्कम तटबंदी, हरणे या प्राचीन काळापासून प्रसिद्ध बंदरानजीक उभारलेला किल्ले सुवर्णदुर्ग. मराठा आरमाराचा महाकाय शिलेदार विजयी दुर्ग, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. आणि या शिवचरित्रातील अत्यंत महत्वपूर्ण असलेला किल्ला छत्रपती शिवरायांनी 1653 साली हा किल्ला जिंकला आणि त्याचे नामकरण केले. आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे शिलाहार वंशातील राजा भोज याने 12व्या शतकात बांधलेला हा किल्ला आहे. तब्बल 17 एकरांवर पसरलेला भव्य समुद्री गड, तिहेरी तटबंदी ही अभेद्य सुरक्षा यंत्रणा आहे. समुद्राखाली सुमारे 200 मीटर लांबीचा बोगदा आणि मराठ्यांच्या सामर्थ्याची, दूरदृष्टीची आणि अपराजय जिद्दीची साक्ष देणारा किल्ले विजय दुर्ग. पुढील किल्ला शिवलंका सिंधुदुर्ग, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. शिवचरित्रातील या किल्ल्याचं स्थान म्हणजे छत्रपती शिवरायांनी बांधलेला हा जलदुर्ग. आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे मराठा आरमाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा किल्ला. सिंधुदुर्ग किल्ल्यावर उमटलेलं शिवरायांच्या उजव्या हाताचं आणि डाव्या पायाचे ठसे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित शिवराजेश्वर मंदिर. समुद्राच्या मधोमध असूनही किल्ल्यावर गोड्या पाण्याच्या 3 विहिरी आहेत. 3 शतकांपासून हा किल्ला सागरी वाऱ्याशी झुंज देत उभा आहे. पुढील किल्ला हिंदवी स्वराज्याची 3री राजधानी जिंजी, तामिळनाडू या ठिकाणी. शिवचरित्रातील स्थान दक्षिण दिग्विजय. या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या दरम्यान हा किल्ला जिंकला. छत्रपती राजाराम महाराजांनी या किल्ल्याला हिंदवी स्वराज्याची 3री राजधानी म्हणून घोषित केले. राजगिरी, कृष्णगिरी, चंद्रराय दुर्ग या 3 टेकड्यांवर उभारलेला हा किल्ला, या किल्ल्याला ट्रॉप द ईस्ट असेही म्हणतात. हा किल्ला हिंदवी स्वराज्याच्या दक्षिणेतील विस्ताराची खरं तर साक्ष देतो. असे हे 12 किल्ले आपण या ठिकाणी
त्या 12 किल्ल्यांची माहिती या प्रसंगी आपण पाहिलेली आहे.